नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाअंतर्गत बुलढाणा येथे जे आहे अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 100 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये खालील प्रकारचे ट्रेडचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात, ज्यामध्ये मोटर मेकॅनिक व्हेकल ट्रेडच्या 40 जागा आहे, डिझेल मेकॅनिक 14 जागा आहे, मोटर व्हेकल बॉडी बिल्डर ज्याला आपण शीट मेटल वर्कर या नावाने ओळखतो त्याच्या 13 जागा आहे, इलेक्ट्रिशियनच्या 14 आहे, पेंटरच्या 4, टर्नरच्या 2, वेल्डरच्या 5, वायरमनच्या 3, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगच्या 5 वेकेन्सीज आहे. अशा प्रकारे एकूण 100 रिक्त जागांसाठी ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणे गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने सुद्धा एक अर्ज संबंधित कार्यालयामध्ये सादर करणे गरजेचं आहे. यासाठी ऑफलाईन अर्ज करण्याचं कार्यालयाचा पत्ता दिला आहे. आस्थापना शाखा राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मलकापूर येथील जे आस्थापना शाखा आहे तेथे तुम्हाला एक ऑफलाईन अर्ज मिळून जाईल. तो अर्ज घेऊन त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रासह तो अर्ज तुम्हाला तेथे सबमिट करणे गरजेचं आहे. अर्ज जे आहे दिनांक 13 मे ते 22 मे 2026 पर्यंत स्वीकारले जातील. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेमध्ये तुम्ही हे अर्ज घेऊन तेथे भरून आवश्यक त्या कागदपत्रासह सबमिट करू शकता. यामध्ये जे आहे अर्जाचं जे शुल्क आहे ते डिमांड ड्राफ्टच्या सहाय्याने तुम्हाला भरायचं आहे. यासाठी ओपन कॅटेगरीला 590 रुपये शुल्क आहे, तर इतर सर्व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी 295 रुपये इतकं शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे. आता यामध्ये डिमांड ड्राफ्ट जे आहे हे MSRTC फंड अकाउंट बुलढाणा यांच्या नावाने तुम्हाला काढून सादर करणे गरजेचं आहे. ऑफलाईन अर्जासोबत तुम्हाला खालील प्रकारचे कागदपत्रे सादर करणे गरजेचं आहे, ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय केल्याची प्रत, कास्ट सर्टिफिकेट, TC, ITIचे मार्कशीट, सर्टिफिकेट्स, त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स प्रत अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती आणि ओपन कॅटेगरीचे उमेदवार वगळता इतर जे काही उमेदवार असतील तर त्यांना नॉन क्रिमिनल जोडणे गरजेचं राहील. त्यानंतर डिमांड ड्राफ्ट सुद्धा तुम्हाला तेथे जोडावा लागेल. आता यामध्ये तुमचे जे काही अर्ज आहे हे अपूर्ण असले किंवा समजा तुम्ही ऑनलाईन अप्लाय केलं, ऑफलाईन अर्ज केला नाही तर तुमचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही. एक महत्त्वाची टीप दिलेली आहे की तुम्ही ITI उत्तीर्ण होऊन 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसला पाहिजे. अशा प्रकारची एक महत्त्वाची अट दिलेली आहे. त्यानुसार तुम्ही यामध्ये जर समजा ITI उत्तीर्ण होऊन फक्त 3 वर्ष झाले असतील तर तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल उत्तीर्ण होऊन तर असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाहीत. ज्या उमेदवाराची निवड होईल त्यांना पुढे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडणे गरजेचं राहील. अशा प्रकारे जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. अप्लाय करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे, तेथून अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यास अडचण जात असेल किंवा अप्लाय करायला जमत नसेल तर फॉर्म फिलअपची प्रोसेससाठी तुम्ही आम्हाला टेलिग्राम, इंस्टाग्रामला मेसेज करू शकता. त्यासाठी आपली पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.